पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या 6वीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या मृत्यू झालेल्या मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत घटनास्थळी पोहोचले होते. तसेच वन विभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली होती. या घटनेचा पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला होता. तर या घटनेबाबत पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती दिली आहे. संदीप सिंह गिल यांनी माहिती देताना सांगितलं की शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला होता. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. त्यानुसार आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 2 वर्षांपूर्वी अशी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा शंका त्यावेळी व्यक्त केली. मात्र आता त्या घटनेबाबत देखील सखोल तपास होईल. या आत्ताच्या घटनेचा फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर त्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यावेळी आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात काही गोष्ट समोर येतील, तपासात सर्व निष्पन्न होईल, असंही संदीप सिंह गिल यांनी सांगितलंय. या घटनेचा तपास सुरू आहे. त्या मुलाच्या शरीरावर काही खुणा आहेत. दोन्ही घटनांचा तपास केला जाणार आहे. वस्तुस्थिती आहे त्याबाबत तपास सुरू आहे.